पहलगाम हल्ल्याचा भारताकडनं बदला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवर हल्ले. पाक विरोधात अनेक पुरावे. भारतानं जबाबदारीनं हल्ला केल्याची परराष्ट्र सचिवांची प्रतिक्रिया. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्याकडनं 2 महिला अधिकाऱ्यांचं मीडिया ब्रीफिंग. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली हल्ल्याची माहिती. आगळीक केली तर पाकची खैर नसल्याचा दिला इशारा. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं हादरला पाकिस्तान. 23 मिनिटात हवाई दलानं आटोपला खेळ. हवाई हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार. भारतानं आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचा पाकिस्तानचा आरोप. पाकिस्तानच्या NSC बैठकीमध्ये भारतावर ठपका. भारताला जबाबदार धरा, पाकचं जगाला आवाहन. कराची विमानतळ बंद पडल्यानं प्रवासी अडकले. कराची विमानतळ बंद झाल्यानं अफरातफरी. भारताच्या एअर स्ट्राईकनं कराचीमध्ये खळबळ. विमानतळ बंद, प्रवाशांचे मोठे हाल. परिसरात भीतीचं वातावरण. ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए-मोहम्मद लष्कर-ए-तैयबा मुख्य टार्गेटवर. मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू. मसूद दुर्दैवानं बचावला. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी घोषित. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांची आणीबाणीची घोषणा. भारतानं केलेल्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईक नंतर आणीबाणी. एअर स्ट्राईक दरम्यान भारतानं पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान पाडलं. F-16 विमानाचा अभिमान बाळगणाऱ्या पाकिस्तानला भारतानं दाखवली जागा. भारताच्या ऑपरेशन नंतर POKवर पाकिस्तानी सैन्याकडनं आकांड तांडव. गोळीबारात जम्मू काश्मीरमधील 10 निष्पाप नागरिक ठार. भारताच्या एअर स्ट्राईकला राज्यातल्या नेत्यांचाही पाठिंबा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पवार आणि ठाकरेंसह नेते अभिनेत्यांकडूनही सैन्याचं कौतुक. रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. भावनिक पोस्ट लिहित 18 वर्षांच्या प्रदीर्घ कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम.